जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण एका थोर अशा महान नाथ भक्त विभूतीबद्दल माहिती घेणार आहोत, म्हणजे ज्यांनी स्वतः संपूर्ण आयुष्य नाथपंथाच्या, मच्छिंद्रनाथांच्या, गोरक्षनाथांच्या विद्येच्या प्रचारासाठी प्रसारासाठी घालवलं आणि आज सुद्धा त्यांच्या नावासमोर आपल्याला नाथ ही उपाधी मिळते, असे थोर संत विभूती म्हणजे गोपाळनाथ महाराज आणि बाजीनाथ महाराज। बाजीनाथ आणि गोपाळनाथ, नाथ ही त्यांनी मिळवलेली पदवी, परंतु त्यांना बोली भाषेमध्ये त्या ठिकाणी बाजीबुवा आणि गोपाळबुवा म्हणजेच बाजी बाबा आणि गोपाळ बाबा असं लोकमानसातील उपाधी मिळालेली आहे। नेमके हे बाजी बाबा आणि गोपाळ बाबा कोण होते, त्यांनी नाथपंथासाठी नेमकं कुठलं योगदान दिलं आणि त्यासोबतच त्यांची काय कथा आहे, काय चरित्र आहे याबद्दल तर मी माहिती सांगणारच आहे, परंतु हा विषय आज का निघाला याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो। बघा, बाजी बाबांचं स्थान हे दासखेड नावाच्या छोट्या खेड्यामध्ये आहे। दासखेड हे खेड त्या ठिकाणी पाटोदा तालुक्यामध्ये येतं। पाटोदा तालुका, जिल्हा बीड, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असणारं हे प्रसिद्ध असं नाथ क्षेत्र आहे। या ठिकाणी अनेक जणांना बाजी बाबा महाराजांचं वारं येतं, म्हणजे आता संचार येतो, अंगामध्ये सवारी येते। अनेकांनी त्यांची घरी मंदिरं बांधलेली आहे, त्यांची स्थानं तयार केलेली आहे। तसंच एक स्थान माझ्या घरामध्ये सुद्धा आहे, जे जवळपास 17 वर्ष एवढं जुनं आहे। म्हणजे या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटेल की सन 2006 मध्ये मी बाजी बाबांना माझ्या घरामध्ये स्थान दिलं। 2006 ते सध्या 2023 सुरू आहे। किती वर्ष झाले हे याच्यावरून आपण अंदाज लावू शकता। तर एक व्यक्ती माझ्याकडे आली, जी स्वतः बीड जिल्ह्यामधील होती। या व्यक्तीच्या अंगामध्ये बाजी बाबांचं वारं होतं, संचार होता। त्यांना त्या ठिकाणी बाजी बाबाच्या अधिकारीचे गुरु हवे होते, की जे त्यांना बाजी बाबाची ज्ञानमाळ करून देतील। जसं आपण कानिपनाथाची ज्ञानमाळ करतो, गोरक्षनाथाची ज्ञानमाळ करतो, बडे बाबा मच्छिंद्रांची म्हणजेच मायंबाची ज्ञानमाळ करतो, तशीच बाजी बाबाची ज्ञानमाळ करावी, गुरु दीक्षा करावी, यासाठी त्यांनी बराचसा शोध घेतला। आणि त्या ठिकाणी जे काही बाजी बाबाचे जुने भक्त होते त्यांच्याकडे ती व्यक्ती गेली। तिने विचारलं की मला बाजी बाबाची ज्ञानमाळ करायची आहे। त्या व्यक्तीकडून तब्बल 35,000 रुपये एवढा खर्च घेण्यात आला आणि त्याच्या कानामध्ये मंत्र सांगण्यात आला की गायीची बाईची चहाडी करू नको, गुरुची लबाडी करू नको। असा गुरुमंत्र कानात पडल्यानंतर त्या व्यक्तीचं त्या गुरुमंत्रावरती कुठलंच कार्य झालं नाही, कारण मुळामध्ये हा गुरुमंत्रच नाहीये, ना हा गुरुमंत्र आहे ना हा कानमंत्र आहे। ही एक प्रकारची उपदेशपर त्या ठिकाणची शपथ आहे। आता अशी उपदेशपर शपथ घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीची गादी बंद पडली। तो व्यक्ती माझ्याकडे आला, त्याला मी त्या ठिकाणी बाजीराव महाराजांचा शिक्का दिला, त्यांची ज्ञानमाळ दिली, त्याला त्या ठिकाणची माहिती सांगितली आणि माझ्या लक्षात आलं की बाजी बाबांच्या नावाने सुद्धा अनेक जण दुकानात हातून बसलेली आहे आणि नाथ महाराजांचं नाव बदनाम करत आहे। मग यावरती मी आज हा व्हिडिओ तयार करायला घेत आहे। पहिले तुम्हाला या ठिकाणी हे बाजी बाबाचं जे स्थान आहे, जे माझ्या घरातील आहे, ते दाखवतो। बघा, या ठिकाणी हा जो भगवा कपडा आहे याला या ठिकाणी गलफ असं म्हटलं जातं। गलफ म्हणजे काय, तर त्यांच्या अंगावरची शाल। हा भगवा रंग हिंदू धर्माचं नाथपंथाचं प्रतीक आहे, त्याला या ठिकाणी आम्ही हार घातलेला आहे। वरती या ठिकाणी श्री नवनाथ महाराजांचा आणि बाजी बाबांचा हा फोटो दिसतो। बाजी बाबांची मूर्ती ही मार्बल पासून तयार केलेली असून ही मूर्ती आपल्याला संपूर्णपणे मच्छिंद्रनाथांच्या वेशभूषेमध्ये दिसते। म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि बाजी बाबांचे जर फोटो बघितला तर दोघांमध्ये फरक करणं थोडंसं अवघड आहे। परंतु या ठिकाणी आतमधली रचना मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण आतमध्ये जे आहे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांची, गोरक्षनाथांच्या गुप्त मूर्ती आहे। त्यासोबतच बाजी बाबाचा शिक्का म्हणून एक वस्तू असते, तो शिक्का आहे, तो मी या ठिकाणी लाईव्ह दाखवू शकत नाही, कारण तो नेहमी झाकून ठेवावा लागतो। तर हे माझ्या घरातील श्री बाजीराव महाराजांचं म्हणजेच नाथपंथाचं स्थान आहे। माझ्या घरामध्ये एकूण 2 नाथ देवघर आहेत बरं का। पहिलं जे नाथपंथाचं देवघर आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ज्यामध्ये जुन्या पुरातन अशा मच्छिंद्रनाथांच्या, गोरक्षनाथांच्या पितळी आणि पंचधातूच्या मूर्त्या आहेत, ज्या जवळपास 700 वर्ष एवढ्या जुन्या आहे। आणि हे दुसरं नाथपंथाचंच माझ्या घरातील स्थान आहे, जे बाजीराव महाराजांचं म्हणजेच मच्छिंद्रनाथांचं आहे। बाजीराव महाराज हे मच्छिंद्रनाथांचा अवतार होते असं मानण्यात येतं। आता या ठिकाणी मी कथेला सुरुवात करतो की नेमकी यांची कथा काय होती, हे कोण होते, त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं, त्यांची पूजा नेमकी का केली जाते। तर चला कथेला सुरुवात करूया।
दासखेड नावाच्या गावामध्ये खेड्यामध्ये एक कुटुंबीय राहत होतं. हे माळकरी कुटुंब होतं, म्हणजे हरिभक्तपरायण कुटुंब होतं. या कुटुंबाचं आडनाव होतं कोकाटे. कोकाटे हे त्या ठिकाणचं पाटील कुटुंबीय आहे बरं का. आजही बाजीबाबाचे वंशज दासखेडमध्ये आहे, ज्यांचं आडनाव त्या ठिकाणी कोकाटे आहे. तर कोकाटे हे त्या ठिकाणचं पाटील म्हणजेच मराठा कुणबी समाजाचं कुटुंब, आणि शेतीवरती त्यांची त्या ठिकाणचं उदरनिर्वाह चालत असे. सधन कुटुंब होतं. या कुटुंबामध्ये जो कर्ता पुरुष होता त्यांचं नाव होतं रामभाऊ कोकाटे. त्यांच्या धर्मपत्नीचं नाव होतं गिरिजाबाई कोकाटे. रामभाऊ आणि गिरिजाबाई हे दोघंही पती पत्नी. अतिशय सुखाने आनंदाने त्यांचा संसार सुरू होता. परंतु संसारामध्ये त्यांना एक खंत होती, एक दुःख होती. ती खंत अशी की लग्नाला 12 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या पोटी संतान प्राप्ती झालेली नव्हती. त्यांनी अनेक अंगारे केले, धुपारे केले, व्रतवैकल्य केली, उपास तापास केले, देवांचे नवस केले, सर्व विधी करून झाले. शेवटी त्या नवरा बायकोने हात टेकले आणि त्यांना त्या ठिकाणी एके दिवशी एक चमत्कार घडला. एक नाथ वेशधारक व्यक्ती त्यांच्या घरासमोर भिक्षा मागण्यासाठी आली. दारासमोर आल्यावर त्या ठिकाणी रामभाऊ शेतात गेलेले होते आणि गिरिजाबाई कोकाटे ह्या घरी होत्या. बाहेर आलेल्या नाथ जतीने म्हणजे नाथ वेशधारक व्यक्तीने त्या ठिकाणी आरोळी दिली, अलख निरंजन आदेश भिक्षाम देही, अलख निरंजन आदेश भिक्षाम देही. आता ती नाथवाणी ऐकल्यानंतर गिरिजाबाईने स्वतःच्या घरामध्ये जे काही असेल ती भिक्षा घेतली आणि घराच्या बाहेर जाऊन त्या व्यक्तीला देऊ केली. त्या व्यक्तीने विचारलं, माई तुझा पुत्र कोठे आहे? आता ती व्यक्ती अंतर्ज्ञानी असली पाहिजे, नाथ महाराजांचीच काहीतरी लीला असली पाहिजे. म्हणजे त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की गिरिजाबाई त्या ठिकाणी निपुत्रिक आहे, संतान अजून झालेली नाही, आणि मुद्दाम विचारलं की बाई तुझा पुत्र कोठे आहे? त्यावरती गिरिजाबाईने डोळ्यामध्ये अश्रू आणून सांगितलं, बाबा मी निपुत्रिक आहे, लग्नाला 12 वर्ष झाले, अजूनही मला मूलबाळ नाही. त्यावरती ते नाथ व्यक्ती म्हणाले, मी निपुत्रिकाच्या घरचं अन्न घेऊ शकत नाही, तुला जेव्हा पुत्र होईल तेव्हा मी तुझ्या घरची भिक्षा घेईल. यावरती गिरिजाबाई नाराज झाल्या आणि त्यांनी विचारलं की बाबा तुम्हाला जर एवढं कळतं की मी निपुत्रिक आहे, माझ्या घरची भिक्षा घेऊ नये, मग यावरती उपाय सुद्धा आपणच द्यावा. त्यावरती जे ते नाथ जती होते त्यांनी सांगितलं, तू इथून पुढे कानिपनाथांचं दर्शन घ्यायला मढी या क्षेत्री जा. कानिपनाथांचं दर्शन घेऊन मढीपासून जवळ असणाऱ्या मायंबा म्हणजेच माया मच्छिंद्र म्हणजेच काय तर मच्छिंद्रनाथाच्या समाधी स्थानावरती खेटे मारायला सुरुवात कर. खेटे म्हणजे काय तर वाऱ्या करणे. वाऱ्या म्हणजे काय तर आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन येणे. नाथ जतीच्या म्हणण्यानुसार रामभाऊ कोकाटे आणि गिरिजाबाई कोकाटे यांनी त्याच महिन्यापासून दर 8 दिवसाला मायंबाच्या वाऱ्या सुरू केल्या, म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या समाधी स्थळाच्या वाऱ्या सुरू केल्या. ते त्या ठिकाणून बैलगाडीने प्रवास करत करत दासखेड पाटोदा ते माया मच्छिंद्र म्हणजेच मायंबा या स्थानावरती जाऊ लागले. तिथे मनोभावे दर्शन घेऊ लागले. त्या ठिकाणी जाऊन ते जे काही धार्मिक विधी असतील ते करू लागले. आणि मग त्या ठिकाणी गिरिजाबाईंना एक स्वप्न दृष्टांत प्राप्त झाला. त्यांच्या स्वप्नामध्ये साक्षात मच्छिंद्रनाथ महाराज आले आणि त्यांनी स्वप्नामध्ये गिरिजाबाईला सांगितलं, गिरिजे आता तुझा या ठिकाणी वंध्यत्व प्राप्तीचा काळ संपलेला आहे, म्हणजेच त्या ठिकाणी तुला आता लवकरच पुत्रप्राप्ती होईल आणि स्वतः माझा अंश तुझ्या पोटी येणार आहे. तरी सुद्धा जो मूत्र जन्माला येईल, जो मुलगा जन्माला येईल, या पुत्राला तू फक्त 12 वर्ष प्रतिपाळ कर. 12 वर्षानंतर तो माझ्या नादाला लागेल, म्हणजे नाथपंथाच्या नादाला लागेल, आणि तो 12 वर्ष तुझा आणि त्यानंतर संपूर्ण जगाचा असेल. असा स्वप्न दृष्टांत प्राप्त झाल्यानंतर त्याच महिन्यामध्ये गिरिजाबाईंची मासिक पाळी टळली आणि गिरिजाबाई गर्भवती झाल्या. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि गिरिजाबाईंच्या पोटी अतिशय दैदिप्यमान तेजस्वी असा पुत्र जन्माला आला आणि या पुत्राचं नाव त्यांनी त्या ठिकाणी बाजीराव असं ठेवलं. बाजीराव हा लहानपणी अतिशय खोडकर होता. दासखेड गावामध्ये तो खोड्या करायचा, तो इकडून तिकडे पारंब्यांचा खेळ खेळायचा, पाण्यामध्ये खेळ खेळणे हे त्याचं आवडीचं काम होतं. अशा बालसुलभ लीला बालवयामध्ये बाजीबाबा करत होते आणि याच बालवयामध्ये त्यांना त्या ठिकाणी एक मित्र मिळाला. त्या मित्राचं नाव होतं गोपाळ.
बाजीराव आणि गोपाळ ह्या दोघांची गट्टी जमली, जोडी जमली आणि बाजी गोपाळाला सोडून राहत नसे, गोपाळ बाजीला सोडून राहत नसे. बाजी गोपाळ असं संयुक्त नाव त्या गावच्या लोकांनी त्यांना दिलं, कारण जिथे बाजी तिथे गोपाळ, जिथे गोपाळ तिथे बाजी. अशा पद्धतीनुसार बाजीराव आणि गोपाळाची गट्टी जमली. बाजी बाबांचं गाव त्या ठिकाणी दासखेड होतं, तर गोपाळ बाबाचं गाव त्या ठिकाणी बेडकवाडी होतं. दासखेड आणि बेडकवाडी हे अगदी जवळजवळची गावं, म्हणजे अगदी 10 मिनिटामध्ये या गावातून त्या गावात आणि त्या गावातून या गावामध्ये येता येईल अशी व्यवस्था. आज सुद्धा दासखेड असेल आणि बेडकवाडी असेल, या दोनही गावांना मिळून एकच ग्रामपंचायत आहे, म्हणजे दोनही गावं एकमेकांना संलग्न अशी आहेत. आता 12 वर्षाचा काळ पूर्ण झाला. बाजी बाबाला 12वं वर्ष लागलं आणि नाथ महाराजांचा आदेश खरा ठरला. बाजी बाबाचं मन संसारामधून विटायला लागलं. आपण काहीतरी गूढ विद्या प्राप्त करावी, नाथपंथ धारण करावा, नाथविद्या घ्यावी, जगाचं कल्याण करावं, असे थोर विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. आणि एक दिवशी यांनी त्यांचा तो विचार गोपाळ बाबाला सांगितला, म्हणजे स्वतःच्या परममित्राला सांगितला. ते म्हटले, अरे मित्रा, आपण घरातून पळून जाऊया आणि त्या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करूया. पण जायचं कुठे? गोपाळ बाबा विचारतायत. बाजी बाबा म्हणतात, अरे माझी आई मला सांगते की माझा जन्म हा मच्छिंद्रनाथांच्या आशीर्वादाने झालेला आहे, म्हणजेच आपण त्या ठिकाणी मायंबाला पळून जाऊया. आणि रात्रीच्या वेळेला दोघाही मित्रांनी फक्त अंगावरच्या कपड्यांनीशी दासखेड आणि बेडकवाडीमधून पलायन केलं, म्हणजे त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि दोनही मित्र एकामेकांचा हात हातामध्ये धरून जगाच्या कल्याणासाठी, नाथपंथाच्या प्रचारासाठी मायंबाला पळून गेले. दुसऱ्या दिवशी गावामध्ये शोधाशोध सुरू झालेली आहे. बेडकवाडीमध्ये गोपाळ बाबाच्या घरच्यांनी आक्रोश मांडलेला आहे, तर दासखेड गावामध्ये बाजी बाबाच्या घरच्या लोकांनी आक्रोश मांडलेला आहे. गिरिजाबाई छाती पिटून पिटून पुत्रशोक करत आहे. त्या ठिकाणी रामभाऊ सुद्धा चक्कर येऊन पडलेले आहे. अशा पद्धतीने पुत्रयोगाने विव्हळ झालेले ते कोकाटे कुटुंबीय दुःखामध्ये असताना इकडे मात्र दोनही मित्र कृष्ण आणि सुदाम्याप्रमाणे स्वतःच्याच मस्तीमध्ये मायंबाला निघालेले आहे. आपण एक म्हण ऐकलेली आहे बघा. ती म्हण अशी आहे, आग लगे बस्ती में और संत अपने मस्ती में. म्हणजे काय? संताला असं असतं की जरी त्याच्या वस्तीमध्ये आग लागली तरी तो स्वतःच्याच निर्विकार समाधी अवस्थेमध्ये मग्न असतो. तसंच सर्व घरादारावरती पाणी सोडून गोपाळ बाबा आणि बाजी बाबा त्या मायंबापाशी गेलेले आहे. मायंबापाशी गेले, मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं, पोटामध्ये भूक लागली, भिक्षा मागून गावामध्ये अन्न खाल्लं आणि समाधी स्थानाचा परिसर त्या काळामध्ये अतिशय निर्जन होता. जंगल होती, झाडी झुडपं वाढलेली होती. पुजारी सुद्धा घरी निघून जात असत आणि हे गोपाळ बाबा आणि बाजी बाबा 12-12 वर्षाची बालकं, लहान लहान मुलं मायंबाच्या समाधीपाशी बसलेले आहे. रात्री त्यांनी डोळे बंद केले, हात जोडून घेतले आणि बडे बाबा की जय, मच्छिंद्र बाबा की जय, बडे बाबा की जय, मच्छिंद्र बाबा की जय असा नामघोष सुरू केला. लहान लहान मुलं ती, त्यांना कुठला मंत्र येतोय, चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः किंवा काय, बडे बाबा मच्छिंद्र बाबा, बडे बाबा मच्छिंद्र बाबा असा जप सुरू केला. आणि काय आश्चर्य, ताबडतोब मच्छिंद्रनाथ महाराजांनी स्वतःच्या समाधीमधून त्या ठिकाणी सजीव स्वरूप धारण केलं, मनुष्य देह धारण केला आणि मनुष्य देह धारण करून सजीव झालेले त्या ठिकाणचे मच्छिंद्रनाथ दोनही बाळकांच्या समोर आले. त्यांना विचारतात, का रे बाळांनो, एवढ्या रात्रीचे इथे कशासाठी आलेले आहात? मुलांनी पाहिलं कोणीतरी नाथ वेश धारण केलेले व्यक्ती आहे. यांनी विचारलं, बाबा तुम्ही कोण? त्यावरती ते म्हणतात, मी संत आहे, मी या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी आलो होतो. तुम्ही कशासाठी आलेले आहात? गोपाळ बाबा आणि बाजी बाबा म्हणतात, आम्हाला मच्छिंद्रनाथांकडून गुरुदीक्षा घ्यायची आहे. मच्छिंद्रनाथ जे मनुष्य रूपात आहे ते पुन्हा प्रतिप्रश्न विचारतात, अरे मच्छिंद्रनाथांनी समाधी घेऊन तर कित्येक वर्ष झाली, सध्या तर त्यांचा त्या ठिकाणी नामोनिशान सुद्धा नाही, मग तुम्हाला मच्छिंद्रनाथ मंत्र देतील कसे? यावरती बाजी बाबा म्हणतात, आम्ही ऐकलेलं आहे, जर आपण एखाद्या देवाची तपश्चर्या केली तर तो देव समोर प्रगट होऊन दर्शन देतो. आम्ही या ठिकाणी बडे बाबा मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या करणार आहोत, म्हणजे ते समाधीतून बाहेर येऊन आम्हाला गुरुमंत्र देतील. एवढं ऐकून मच्छिंद्रनाथांचे कान तृप्त झाले, त्यांना हर्ष पावला आणि त्यांनी सांगितलं, जसा माझा गोरक्षनाथ माझा आज्ञाधारी पुत्र होता तसेच तुम्ही दोघं जण आहात. मी तुम्हाला या ठिकाणी सनाथ करत आहे.
मीच तो मच्छिंद्रनाथ, मीच तो बडे बाबा, मीच तो माया मच्छिंद्र, तुमच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन या ठिकाणी मी प्रगट झालेलो आहे आणि आता मी तुम्हाला गुरुमंत्र देणार आहे. मच्छिंद्रनाथाने डोक्यावरती हात ठेवून बाजी बाबा आणि गोपाळ बाबा यांना कानामध्ये गुरुमंत्र दिला, कानमंत्र दिला, नाथपंथाची दीक्षा दिली. नाथपंथामध्ये त्यांना सामील करून घेतलं. त्यांचा कान फाडला, कान फाडून त्यांच्या कानामध्ये मुद्रिका म्हणजेच बाळी धारण करवून दिली आणि अशा पद्धतीनुसार बडे बाबा मच्छिंद्र हे गोपाळ बाबा आणि बाजी बाबाचे गुरु झाले, गुरुवडील झाले. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बंगाल प्रांतामध्ये जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करा, तिथे तुम्हाला सर्व विद्या प्राप्त होतील. मच्छिंद्रनाथांची आज्ञा घेऊन वयाच्या 12व्या वर्षी मायंबापासून बाजी बाबा आणि गोपाळ बाबा मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेने बंगाल प्रांताकडे निघालेले आहे. चालत चालत दर कोस दर मजल करता करता ते बंगाल प्रांतामध्ये पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी सर्व प्रकारच्या गुप्त विद्या प्राप्त केल्या. आता या ठिकाणी व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून या ठिकाणी मी थोडक्यात सांगतोय. त्यांनी त्या ठिकाणी विद्येचे गुरु धारण केले. त्यांच्याकडून त्यांनी शाबरी विद्या, बंगाली विद्या, कायदेशी विद्या, भानामती विद्या, केंगामती विद्या, 32 पुतळीची विद्या, गाडीवानाची विद्या, जरीची विद्या, मरीची विद्या, अशा प्रकारच्या सर्व विद्या म्हणजे ज्यामध्ये षटकर्म विद्या म्हणूया अशा विद्या प्राप्त केल्या आणि त्या ठिकाणावरून ते मायंबाला वापस आले. बघा, वयाच्या 12व्या वर्षी जे त्यांनी घर सोडलं ते वयाच्या 24व्या वर्षी म्हणजे 12 वर्षानंतर वापस आलेले आहे. वापस येऊन पुन्हा त्यांनी माया मच्छिंद्र मायंबाचं दर्शन घेतलं, मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी त्यांना दृष्टांत प्राप्त झाला मच्छिंद्रनाथांचा, तो असा की इथून पुढे तुम्ही आपापल्या गावी वापस जा, माझ्या नावाचा भक्तीचा प्रचार प्रसार करा, फक्त लग्न न करता अविवाहित राहा आणि नाथपंथासाठी स्वतःचं आयुष्य झोकून द्या. गोपाळ बाबा बेडकवाडीला वापस आले, बाजी बाबा दासखेड नगरीला वापस आले. परंतु गावातील लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही, कारण ह्या 12 वर्षाच्या काळामध्ये बाजी बाबाच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. पुत्रयोगाने त्यांनी स्वतःचे प्राण त्याग केले होते आणि आई वडील त्या ठिकाणी मृत झाल्यानंतर बाजी बाबाला कोणी सख्ख रक्ताचं उरलं नाही, ना भाऊ ना बहीण, आई वडील गेलेले, अविवाहित. मग अशा संन्याशाला गावामध्ये कोण बरं स्वीकारणार? गावातील लोकांनी त्यांची हेटाळणी केली, अवहेलना केली. ज्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींना स्वतः परमज्ञानी असून लोकांनी छळलं आणि त्यांच्या समाधीनंतर आज आपण त्यांना माऊली म्हणतो, तशीच अवस्था बाजीबाबांनाही प्राप्त झाली. दासखेड मधील लोकांनी बाजीबाबाला गावामध्ये प्रवेश वर्जित केला, कारण त्यांचं म्हणणं होतं बाजीबाबा हे तंत्रमंत्र शिकून आलेले आहे, गावातील लोकांना ते जारण मारण चेटूक करतील, त्यामुळे बाजीबाबाला गावामध्ये प्रवेशबंदी घालण्यात आली. आणि मग काय, बाजीबाबांनी नदीच्या काठावर असणाऱ्या औदुंबर वृक्षाखाली स्वतःची बैठक बसवली. नदीवरती स्नान करणे, गावामध्ये 5 घरी भिक्षा मागणे, जी काही चटणी भाकर मिळाली असेल तेवढीच खाणे आणि औदुंबराखाली येऊन त्या ठिकाणी माया मच्छिंद्रनाथांचं ध्यान करत बसणे, असा परिपाठ सुरू झाला. ही कीर्ती हळूहळू आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये पसरली. पंचक्रोशीमधील जनता बैलगाडीने, पायी चालत, घोड्यावरती बसून आपापल्या सोयीने स्वतःची गाऱ्हाणी घेऊन, स्वतःची दुखणी घेऊन बाजीबाबा आणि गोपाळ बाबांकडे येऊ लागले. हे दोघे गुरुबंधू आणि परममित्र स्वतःच्या विद्येनुसार आणि नाथपंथ मच्छिंद्रनाथांच्या नावाने त्या ठिकाणी उदी अंगारा देऊ लागले. राखची पाक होऊ लागली, मातीचं सोनं होऊ लागलं आणि बाजीबाबाचं, गोपाळ बाबाचं नाव पंचक्रोशीमध्ये पसरलं. ज्या पद्धतीनुसार धावजी पाटलाला सुरूरमध्ये त्या काळच्या लोकांनी छळलं, परंतु चमत्कार दिसल्यावर नमस्कार घडला, तसंच उदाहरण बाजीबाबांसोबतही घडलं. बाजीबाबाची कीर्ती पसरत गेली आणि शेवटी गावातील लोक बाजीबाबांना शरण आले आणि त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही तुमचा रहिवास आता गावामध्ये करा, आमची चुकी भुली पदरात घ्या. परंतु बाजीबाबांनी सांगितलं नाही, ही नदी म्हणजेच माझी माय आणि हा औदुंबर वृक्ष हाच माझा बाप, माझा गुरुमंत्र हाच माझा श्वास, मी माझ्या श्वासाच्या अखेरपर्यंत दासखेड नगरीच्या बाहेर असणाऱ्या स्थानावरतीच माझा रहिवास करेल. परंतु त्यांनी एक सूचना केली. त्यांनी सांगितलं, येणाऱ्या काही दिवसामध्ये माझा मृत्यू होणार आहे. त्यांनी मृत्यूची तिथी आधी सांगितली की ह्या अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता माझ्या डोक्यामध्ये चिरा पडेल, चिरा पडून माझा मृत्यू होईल. माझा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही माझी समाधी तयार करा आणि या समाधीमध्ये माझ्या देहाला ठेवा, मी या ठिकाणी चिरंतर राहील. ज्या पद्धतीनुसार स्वामी समर्थ
भक्त सांगून गेले, हम गया नहीं हम जिंदा है यही है. शंकर महाराज सांगून गेले, मैं कैलास से आया हूं पण मी जाणार नाही, धनकवडीमध्येच राहणार. त्याच पद्धतीनुसार धावजी पाटीलही सांगून गेले की मी गेलेलो नाही, मी समाधी स्थानामध्ये संजीवन स्वरूपात राहणार आहे. तसंच बाजीबाबांनी सुद्धा वचन दिलं, माझ्या मृत्यूनंतर देहाची समाधी तयार करा, मी समाधीमधून जगाचं कल्याणाचं कार्य सुरू ठेवेल. आता या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होऊ शकेल की त्यांना एवढी विद्या होती, एवढं ज्ञान होतं, मग त्यांनी स्वतःचा मृत्यू का टाळला नाही? तर बघा, जे ज्ञानी असतात, संत असतात, ते कधीही विधीच्या लिखाणामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. ज्या पद्धतीनुसार विधीचं विधान अटळ आहे तर त्यामध्ये त्यांनी आधी तारीख सांगितली, वेळ सांगितली, मृत्यू कसा होणार हेही सांगितलं, परंतु तो मृत्यू त्यांनी टाळायचा प्रयत्न केला नाही. अशा पद्धतीनुसार अमावस्येची रात्र आली. अमावस्येच्या रात्री बाजीबाबा झोपलेले असताना आणि दिवसभर हे बाजीबाबा गावामध्ये फिरायचे, औदुंबर वृक्षाखाली येऊन बसायचे, परंतु त्या दिवशी त्यांना मृत्यू कळलेला होता. ते औदुंबर वृक्षाखाली न झोपता गावच्या चावडीमध्ये जाऊन झोपले. ते म्हणाले, गावच्या लोकांची विनंती होती की तुम्ही गावात येऊन राहा, आजचा माझा शेवटचा दिवस आहे, हा शेवटचा दिवस मी गावच्या चावडीमध्ये रात्रभर घालवणार. आणि रात्री चावडीमध्ये झोपलेले असताना रात्री 12 वाजेच्या दरम्यान त्यांच्या डोक्यामध्ये दगडाचा चिरा पडला आणि या चिऱ्यामध्येच बाजीबाबांची प्राणज्योत मालवली. बाजीबाबांनी देह ठेवलेला आहे, जाण्याच्या आधी सांगून गेलेले आहे की माझी समाधी तयार करा, मला अग्निडाव देऊ नका, माझ्या प्रेताचं दहन करू नका, सरण पेटवू नका. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये चर्चा झाली, बैठक बसली, बैठकीमध्ये पंचमंडळी बसले आणि त्यावरती मतमतांतर सुरू झाले, तर्क कुतर्क सुरू झाले. जे त्या ठिकाणचे चाहटळ व्यक्ती होते, कुडाळ व्यक्ती होते, त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी कुतर्क मांडला. ते म्हणाले, हा संन्याशी आहे, हा विद्या शिकून आलेला होता, जर आपण याच्या देहाला समाधी अवस्था दिली, याची समाधी बनवली तर हा त्या ठिकाणी ब्रह्म राक्षस बनेल, ब्रह्मप्रेत बनेल आणि एकेकाच्या मानगुटीवरती बसेल आणि कुठल्याही मांत्रिकाकडून हा निघणार नाही. त्यामुळे या भूताची समाधी न बनवता याला जाळून टाका, असा कुतर्क निर्माण करून त्यांनी बाजीबाबाच्या प्रेताचं त्या ठिकाणी शवयात्रा काढलेली आहे. शवयात्रा पूर्ण दासखेड गावामध्ये फिरली, परंतु अग्निडाव द्यायचा कुठे यावरून मात्र मतमतांतर सुरू झाली. शेवटी त्या ठिकाणी कुतर्कवाद्यांनी असं ठरवलं की चौसाळा नावाचं गाव, दासखेड गाव आणि बेडकवाडी हे 3 गावाच्या शिवा जिथे एकत्र येतात त्या शिवावरती बाजीबाबाचं दहन करा, जेणेकरून तो भूत झाल्याच्या नंतर ना बेडकवाडीमध्ये जाईल, ना दासखेडमध्ये जाईल, ना चौसाळ्यामध्ये जाईल. अशा महान विभूतीच्या मृत्यू पश्चात असे हाल करण्यात आले. त्यांचं प्रेत त्या ठिकाणी नेऊन चौसाळा, बेडकवाडी आणि दासखेड ह्या 3ही गावांच्या शिवावरती, जिथे 3ही शिव एकत्र येतात, सीमा एकत्र येतात, अशा शिवेवरती हे प्रेत त्यांनी जाळलं. प्रेताला अग्नी दिलेला आहे, प्रेत जळालेलं आहे, परंतु बाजीबाबांच्या उजव्या दंडामध्ये त्या ठिकाणी बीर कंगन होतं, म्हणजेच विद्या होती. बीर कंगनाचा हात मात्र शाबूत आहे, तो हात जळालेला नाही. संपूर्ण प्रेत जळालं, परंतु हात, त्या हातावर असणारा कपडा आणि कपड्यावरती असणारा बीर कंगन शाबूत आहे. नेमका हा हात जळत का नाही याची चिंता गावातील लोकांना वाटू लागली. इकडे गोपाळ बाबांना ही समाचार कळालेला आहे. गोपाळ बाबा बेडकवाडीमध्ये समाधी ध्यानामध्ये बसलेले होते. त्यांना अंतर्ज्ञानाने कळालं की माझा मित्र बाजी याला ह्या गावच्या लोकांनी शिवावरती जाळलं, आपला मित्रच राहिलेला नाही, मग आपण तरी जगून काय करायचं, असा विचार करून गोपाळ बाबांनी वायू मार्गाने त्या ठिकाणी उड्डाण केलेलं आहे. आता बघा, त्या ठिकाणी सांगतात की वायू मार्गाने उड्डाण केलं. आपण असं समजू शकतो की ते धावत पळत आले, कुठलीही कथा असो, परंतु ते त्या ठिकाणी लगबगीने आले एवढं खरं. आणि त्यांनी बघितलं की संपूर्ण प्रेत जळालेलं आहे, परंतु बाजीबाबाचा हात शाबूत आहे, हातामध्ये बीर कंगन शाबूत आहे आणि याच सरणामध्ये आता मी उडी मारतो, असं म्हणून गोपाळ बाबांनी सरणामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला. गावातील लोक अवाक झाले, कोणामध्येही गोपाळ बाबाला थांबवण्याची हिंमत नाहीये. परंतु जसा गोपाळ बाबांनी उडी मारायचा प्रयत्न सरणामध्ये केला, जो हात जळालेला नव्हता तो हात सरणातून उडून बाहेर आला आणि त्याने गोपाळ बाबाचा दंड पकडला आणि गोपाळ बाबाला त्या सरणापासून बाजूला केलं. त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी खुद्द बाजीबाबांची होती. बाजीबाबांचा आवाज सर्वांनी ऐकला. बाजीबाबा म्हटले,
अरे गोपाळा, या गावातील लोकांनी माझी आज्ञा ऐकली नाही. मी सांगितलं होतं माझ्या प्रेताचं दहन करू नका, मला समाधी द्या. तरी यांनी माझं शरीर जाळलं. तरी सुद्धा माझा वीर कंगनाचा हात, विद्येचा हात, उजवा हात हे जाळू शकले नाही. आता तू माझी शेवटची इच्छा म्हणून एकच कार्य कर. ज्या औदुंबर वृक्षाखाली नदीच्या काठावरती मी निरंतर बसून जगाचं कल्याण करत असे, जगाचा इलाज करत असे, त्या ठिकाणी जाऊन तू माझी समाधी बनव. आणि अशा पद्धतीनुसार बाजीबाबांची आज्ञा ऐकून गोपाळ बाबांनी तो हात उचलला, औदुंबर वृक्षाखाली घेऊन आले आणि त्या ठिकाणी त्या हाताला ठेवून त्यावर त्यांची समाधी बनवण्यात आली. पुढे गोपाळ बाबांनी ज्या ठिकाणी बाजीबाबाची समाधी बनली त्याच्याच समोर शिदानीमध्ये एकदम आमने सामने स्वतः सुद्धा जिवंत समाधी धारण केलेली आहे. त्या ठिकाणी सांगतात की गोपाळ बाबांनी विशिष्ट असा मंत्र म्हटला, जमीन दुभंगली गेली. जसं सीता मातेने धरणीमध्ये प्रवेश केला तसाच प्रवेश गोपाळ बाबांनी संजीवंत जमिनीमध्ये केला. आता तिथे जमीन दुभंगली आपण असं समजूया, किंवा आपण सुशिक्षित आहोत, आपण असं मान्य करूया की त्यांनी त्या ठिकाणी गड्डा खणून त्यामध्ये स्वतः जाऊन बसले आणि तो गड्डा बुजवायला लावला. कुठलंही कारण असो, परंतु संजीवन समाधी घेतली एवढं मात्र खरं. गोपाळ बाबा आणि गोपाळ बाबाच्या शिदानीमध्ये बाजीबाबा समोरासमोर त्यांच्या संजीवन समाध्या आहेत. बाजीबाबाची समाधी ही त्यांच्या उजव्या हातावरती आणि बीर कंगनावरती बनलेली आहे. गोपाळ बाबा त्या ठिकाणी जमिनीमध्ये संजीवन गेलेले आहे. असे हे गोपाळ बाबा आणि बाजीबाबा थोर महान नाथविभूती. ज्या वेळेला बाजीबाबा हयातीमध्ये होते, जिवंत होते, त्या ठिकाणी ते भक्तांचा इलाज करताना त्यांच्याकडून 1 पैसा घेत असत, फी घेत असत, दक्षिणा घेत असत. एक एक पैसा गोळा करत करत त्यांच्याकडे 7 कळशा भरून पैसे जमा झालेले होते. या 7 कळशा पैशांचा त्यांनी त्या ठिकाणी केशवराज म्हणून एक भव्य मंदिर दासखेड गावामध्ये बांधलं. हे केशवराज मंदिर आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आता बाजीबाबांची जी कथा आहे ती अतिशय रोमांचक आहे, हर्ष उल्हासित करणारी आहे, अंगावरती रोमांच उठवणारी आहे. परंतु बघा, एक म्हण आहे, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. म्हणजे काय, ज्या ठिकाणी वृक्ष आहे त्या ठिकाणी छाया म्हणजे सावली असते, आणि जिथे बुवा तेथे बाया म्हणजे जिथे बाबा असतो तिथे बाया गोळा होतात. अशाच बाया दासखेडमध्ये गोळा व्हायला लागल्या. आता हल्ली बायांच्या अंगामध्ये बाजीबाबांचा संचार सुरू झाला. बाया केस मोकळे सोडून बाजीबाबाच्या नावाने कोढे काढू लागल्या, दरबार भरवू लागल्या. बाजीबाबांचं प्रतिस्थान त्यांनी स्वतःच्या घरामध्ये तयार केलं आणि दर शनिवारी अमावस्येला अशा बायांच्या अंगामध्ये बाजीबाबाचा संचार सुरू झाला. मुळामध्ये कुठल्याही महिलेच्या अंगामध्ये बाजीबाबाचा संचार होईल यावर माझा अजिबात विश्वास नाही, कारण ते आजीवन संन्यासी होते, ब्रह्मचारी होते. महिलेला त्यांनी स्पर्श केलेला नव्हता. प्रत्येक महिला त्यांच्या माता बहिणीसारखी होती. मग महिलांच्या अंगामध्ये बाजीबाबाचा संचार होणं मला तरी शक्य वाटत नाही. परंतु हल्ली बऱ्याच महिला त्या ठिकाणी वारं घेत आहेत. बरं, घेई नका, मला त्याबद्दलही हरकत नाही. परंतु आम्ही बाजीबाबाची गुरुदीक्षा देऊ शकतो, आम्ही त्यांची गादी देऊ शकतो, आम्ही त्यांचा शिक्का देऊ शकतो. अशा नावाखाली तब्बल 35,000, 40,000, 50,000 रुपये दक्षिणा या महिलांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी हा व्हिडिओ मला बनवावा लागला. आता माझा आणि बाजीबाबांचा संबंध कसा, तर जुनी कथा आहे. मी वयाच्या 10व्या वर्षी श्री क्षेत्र दासखेड येथे बाजीबाबांच्या नाथगादीवरती खेटा मारल्या होत्या, वाऱ्या केल्या होत्या आमच्या काही वैयक्तिक कामांसाठी. मी वयाच्या 10व्या वर्षी तिथे खेटा मारत असताना साक्षात मला स्वप्नदृष्टांत मिळाला. आणि स्वप्नदृष्टांतामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज म्हणजेच बडे बाबा, माया मच्छिंद्र आणि त्या ठिकाणी बाजीबाबा यांनी मला स्वप्न दर्शन दिलं. मी बाजीबाबांच्या समाधीसमोर झोपलेलो होतो, रात्रीची वेळ होती. स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की बाळ, उद्या सकाळी नदीमध्ये स्नानाला जा आणि तुझ्या हातात जो शिक्का येईल तो शिक्का तू तुझ्या घरामध्ये ठेव, आम्हाला तुझ्या घरामध्ये जागा दे. मी दुसऱ्या दिवशी सकाळी नदीमध्ये स्नानाला गेलो असताना त्या ठिकाणी माझ्या गळ्या एवढं पाणी होतं. मी त्या पाण्यामध्ये स्नान केलं आणि त्या नदीमधील वाळू माझ्या हाताने वर घेतली असताना त्या पाण्यामध्ये माझ्या हातामध्ये एक गुप्त शिक्का आणि बाजीबाबांची छोटी मूर्ती आली. हा शिक्का आणि मूर्ती मी घरी आणून स्थापन केली आणि खुद्द 2000 त्या ठिकाणी 6 किंवा 7चं हे असेल, मला आता परफेक्ट या ठिकाणी आठवत नाही, परंतु 6-7चाच वेळ असावा. 8 मध्ये तर मला संचार सुरू झाला. अशा पद्धतीनुसार बाजीबाबांचा संचार मला होऊ लागला. त्यांच्या नावाने मी या ठिकाणी जनकल्याण सुरू केलं. त्यानंतर काही काळानंतर मला शिवदीक्षा प्राप्त झाली. त्यानंतर मला शाक्तपंथाची दीक्षा प्राप्त झाली. परंतु शाक्तपंथ आणि शिवपंथाच्या आधी सुद्धा नाथपंथ माझ्या घरामध्ये पिढी दर पिढी होताच आणि बाजीबाबा
सुद्धा त्यांच्याच पावली माझ्या घरामध्ये आलेले आहे. आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मी माझ्या घरातील हे बाजीबाबांचं स्थान तुम्हाला दाखवत आहे. या गलपच्या आतमधील ज्या गुप्त गोष्टी आणि शिक्का आहे ते मी या ठिकाणी दाखवू शकत नाही, परंतु यांच्या नावामध्ये अतिशय जास्त सामर्थ्य आहे. या ठिकाणी त्यांचा मंत्र सुद्धा आहे. तो मंत्र असा असतो की बिस्मिल्लाहिल्लाहिल्ले मामरी, आम्ही आलो तुमच्या कामात, तुम्ही यावे आमच्या कावा, सर्व सारी सिद्ध करावे गोरक्षणे आमचे नमस्कार चलत वारंवार, कायड देशी बंगाली विद्ये 98 ऋषीचन गुरुचन अलक निरंजन आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दासखेड निवासी बाजीराव महाराज की जय, बडे बाबा की जय, गोपाळ बाबा की जय, अवधूत चिंतन. हा जो मंत्र आहे, हा मंत्र म्हणूया, गजर म्हणूया, एवढा साधा गजर जरी आपण त्यांच्या समोर बसून म्हटला, त्यांच्या नावाने भस्म विभूती किंवा लिंबू जरी उचललं तरी सुद्धा बाजी बाबा, गोपाळ बाबा आणि बडे बाबा माया मच्छिंद्रनाथ महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तर ज्यांना कोणाला बाजीबाबाची दीक्षा मिळाली नसेल किंवा घ्यायची इच्छा असेल, परंतु जसं मी सांगितलं की वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया, जसं की त्या माणसाकडून बघा ज्याला दीक्षा हवी होती त्याने 3 गुरु केले दासखेडचे, 3ही महिला आहे. पहिल्या महिलेने 35,000 रुपये घेतले आणि त्याच्या हातामध्ये एक दगड दिला, हा बाजीबाबा आहे. दुसऱ्या महिलेने त्या ठिकाणी फक्त कान फुकले, तिसऱ्या महिलेने सुद्धा कान फुकले आणि कानामध्ये हे असले मंत्र दिलेले आहे. तर असले काही गुरु नसतात. ज्यांना खरा शिक्का हवा असेल त्यांनी थेट तिथलच्या दासखेड संस्थान मंदिराशी संपर्क साधावा किंवा तुम्ही माझ्याकडे सुद्धा येऊ शकता. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजीबाबाच्या स्थानावरती नक्की भेट द्यावी. असं ते रम्य स्थान आहे. तिथे अनेकांचे भूत पिशाच करणी बाधा, भूतबाधा ही उतरवली जाते. परंतु असं असताना एखादं स्थान प्रसिद्ध झालं की तिथे जो तो आपापलं दुकान खोलतो. हल्ली बाजीबाबांच्या नावाने, गोपाळ बाबाच्या नावाने अनेकांनी दुकानं सुरू केलेली आहे. भोंदू भक्तांपासून, तांत्रिकापासून, देवऋषांपासून सावध राहा. मूळ समाधी स्थानाचं दर्शन घेऊन घरी आल्यास अतिशय जास्त उत्तम. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.